नमस्कार. ज्योतिषवाणी टीव्हीवर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक मैलाचा दगड ठरणार आहे, कारण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची प्रतीक्षा तुम्ही अनेक महिन्यांपासून करत होतात. जर तुमची रास मिथुन असेल तर तुमच्या कानावर पडणारा हा शब्द केवळ माहिती नाही, तर तो तुमच्या नशिबाचा शंखनाद आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. तुम्हाला असं वाटतंय का की तुमच्या आयुष्यात सध्या सर्व काही थांबलेलं आहे? कष्ट करूनही यश हुलकावणी देतंय आणि नशिबाची साथ कुठेतरी कमी पडतीये? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा भाग पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या मनातल्या सर्व शंका दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या प्रगतीचा नवा मार्ग सापडेल. पुढे जाण्यापूर्वी आपल्या या आध्यात्मिक परिवाराशी जोडले जाण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. श्रद्धेने आणि भक्तीने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, कारण तुमची ही एक सकारात्मक कमेंट तुमच्या आयुष्यात कृपेचा वर्षाव करू शकते. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमची रास ही बुधाची रास आहे. बुद्धी, चातुर्य आणि संवाद कौशल्य हे तुमचे सर्वात मोठे दागिने आहेत. पण गेल्या काही काळापासून तुमच्या राशीवर ग्रहांची अशी काही सावली होती ज्याने तुम्हाला मानसिक विवंचनेत टाकलं होतं. पण आता वेळ बदलली आहे. आकाशात झालेला हा ग्रहांचा शंखनाद तुम्हाला सांगतोय की आता तुमच्या संघर्षाचे दिवस संपून विजयाचे दिवस सुरू झाले आहेत. मिथुन राशीच्या व्यक्ती खूप संवेदनशील असतात. बाहेरून जरी तुम्ही कठोर वाटत असलात तरी आतून तुमचं मन खूप कोमल असतं. याच कोमलतेचा फायदा अनेकदा लोक घेतात. पण इथून पुढे तुम्हाला कुणीही गृहीत धरू शकणार नाही. हा काळ तुम्हाला तुमची खरी ओळख जगाला करून देण्याची संधी देणार आहे. तुमच्या कुंडलीतील बुधाची स्थिती आता अशा केंद्रस्थानी येत आहे जिथे तुम्हाला केवळ यशच नाही तर मानसन्मान सुद्धा मिळणार आहे. तुमच्या बोलण्यात एक वेगळीच यादू निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही अशक्य वाटणारी कामं सुद्धा सहजपणे करून घ्याल. करिअरच्या आघाडीवर बोलायचं झालं तर मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ क्रांतिकारी ठरणार आहे. नोकरीमध्ये ज्या बढतीची किंवा पगारवाढीची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात, तो प्रस्ताव तुमच्या टेबलवर येण्याची दाट शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, हा शंखनाद तुम्हाला संधी तर देईलच, पण त्यासोबत जबाबदारीचं ओझं सुद्धा येईल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. कदाचित तुमचे वरिष्ठ तुमच्यावर लक्ष ठेवून असतील, पण घाबरू नका. तुमचं कौशल्य आणि तुमची मेहनत तुम्हाला या परीक्षेतून यशस्वीपणे बाहेर काढेल. जे लोक नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठी एखादी मोठी मल्टीनॅशनल कंपनी किंवा सरकारी क्षेत्रातून चांगली बातमी येऊ शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर मिथुन राशीचे व्यापारी या काळात मोठी झेप घेऊ शकतात. जर तुमचा व्यवसाय भागीदारीमध्ये असेल तर सुरुवातीला काही मतभेद होऊ शकतात, पण ते मतभेद संवादाने सुटतील आणि व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. विशेषतः रिअल इस्टेट किंवा तांत्रिक क्षेत्रात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थितीच्या बाबतीत मिथुन राशीचे लोक थोडे बेसावध असतात. पैसा येतो पण तो टिकत नाही, ही तुमची मुख्य तक्रार असते. पण या शंखनादानंतर तुमच्या धनस्थानी गुरुची विशेष कृपा होणार आहे. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीचे जे विषय कोर्ट कचेरीत अडकले होते त्यामध्ये तुमच्या बाजूने निकाल लागण्याची चिन्ह आहेत. तुम्ही जर कोणाला पैसे उसने दिले असतील आणि ते परत मिळण्याची आशा सोडून दिली असेल तर ते पैसे या काळात अचानक परत मिळू शकतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे ही तुमची प्राथमिकता पाहिजे. घराच्या नूतनीकरणावर किंवा नवीन वाहन खरेदीवर तुमचा मोठा खर्च होऊ शकतो. हा खर्च आनंद देणारा असला तरी बचतीचा विचार करणे विसरू नका. तुमच्या बचतीचे नियोजन आज केले तरच भविष्यात तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकाल. नशिबाची साथ तुम्हाला मिळतच आहे, पण बुद्धीचा वापर करून पैशांचे व्यवस्थापन करणे तुमच्या हातात आहे. कौटुंबिक जीवनात या काळात एक विलक्षण परिवर्तन पाहायला मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेकदा असं वाटतं की कौटुंबात त्यांना हवं तसं महत्त्व मिळत नाही, पण आता परिस्थिती बदलेल. तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील. मुलांच्या बाजूने काही शुभ वार्ता कानावर पडतील, ज्यामुळे घराचं नाव उजळून निघेल. जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही तणाव असेल तर तो दूर होण्याची हीच ती वेळ आहे. एकमेकांसोबत वेळ घालवा, संवाद साधा आणि जुन्या कटू आठवणी विसरून जा. तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला प्रत्येक संकटात ढाल बनून उभी राहील. पितृपक्षातील आशीर्वाद आणि कुलदेवतेची कृपा तुमच्यावर असल्याने घरातील मांगल्यात वाढ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य किंवा मंगल कार्य ठरण्याचे योग आहेत. नात्यांमधील हा ओलावा तुम्हाला मानसिक शांती देईल, जी तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शोधत होतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करणं ही मिथुन राशीची जुनी सवय आहे, पण लक्षात ठेवा, शरीर माध्यम खलु धर्म साधनम, म्हणजेच शरीर सुदृढ असेल तरच तुम्ही यशाचा उपभोग घेऊ शकाल. या काळात तुम्हाला पित्ताचे त्रास किंवा डोळ्यांच्या तक्रारी जाणवू
मिळवू शकतात. कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढा, बाहेरचे पदार्थ खाणे टाळा आणि जास्तीत जास्त पाणी प्या. मानसिक तणावामुळे तुमची झोप उडू शकते, त्यासाठी ध्यानधारणा किंवा प्राणायाम करणे हा उत्तम उपाय आहे. तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी सकस आहार आणि नियमित व्यायाम यावर भर द्या. विशेषतः ज्यांना रक्ताभिसरणाचे त्रास आहेत त्यांनी नियमित तपासणी करून घ्यावी. तुमचे आरोग्य हे केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या तुमच्या कुटुंबासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे, हे विसरू नका. आता मी तुम्हाला एका अशा रहस्याबद्दल सांगणार आहे जे तुमच्या आयुष्याचा ताबा घेणार आहे. पण त्याआधी जर तुम्हाला ही माहिती मनाला भिडत असेल तर पुन्हा एकदा आठवण करून देते की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला अशाच प्रकारचे सखोल मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड प्रोत्साहन मिळतं. आपल्या या ज्योतिषवाणी टीव्हीच्या परिवारात तुमचे स्वागत आहे. आता त्या रहस्याकडे वळूया. तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार आहे किंवा आधीच आहे जी तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यास कारणीभूत ठरणार आहे. ही व्यक्ती कदाचित तुमचा एखादा जुना मित्र असेल किंवा तुमचा एखादा मार्गदर्शक असेल. त्यांच्याकडून मिळणारा एक सल्ला तुमचे पूर्ण भविष्य बदलून टाकेल. हा शंखनाद तुम्हाला त्या व्यक्तीची ओळख करून देण्यासाठीच झाला आहे. त्यामुळे आपल्या सभोवतालच्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्या, कारण परमेश्वर नेहमी प्रत्यक्ष येत नाही, तो कोणाच्या तरी माध्यमातून आपल्याला संकेत देत असतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत सुवर्णमय आहे. मिथुन राशीचे विद्यार्थी मुळातच हुशार असतात, पण त्यांचे मन एका जागी स्थिर राहत नाही. या काळात तुमची एकाग्रता वाढेल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला अपेक्षित निकाल मिळू शकतो. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विजा किंवा ॲडमिशनच्या प्रक्रियेत येणारे अडथळे आता दूर होतील. फक्त आळस झटका आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमची जिद्द आणि चिकाटी तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. गुरुजनांचे आणि पालकांचे आशीर्वाद घेऊनच कोणत्याही कामाची सुरुवात करा. यश तुमचेच असेल. प्रेम संबंधांच्या बाबतीत मिथुन राशीचे जातक थोडे गोंधळलेले असतात, पण आता हा गोंधळ संपणार आहे. जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. जे लोक आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या नात्यात विश्वास वाढेल. कदाचित तुमच्या लग्नाचे बोलणे घरात सुरू होऊ शकतं. मात्र कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावरून आपल्या नात्यात संशय निर्माण करू नका. संवादच हा नात्याचा पाया आहे, तो भक्कम ठेवा. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. तुम्हाला प्रेमाच्या दुनियेत एक वेगळाच आनंद अनुभवता येईल. आता आपण त्या उपायांकडे वळूया जे तुमचे भाग्य अधिक उजळवू शकतात. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे तुम्ही दर बुधवारी गणपती बाप्पाची आराधना करणे अत्यंत गरजेचे आहे. ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास गरिबांना हिरवे मूग दान करा. तुमची वाणी ही तुमची ताकद आहे, त्यामुळे कोणाबद्दलही वाईट बोलणे टाळा. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. हे छोटे छोटे उपाय तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणतील. उपायांमध्ये श्रद्धा आणि सातत्य असेल तर नशिबाच्या रेषा बदलायला वेळ लागत नाही. हे उपाय केवळ विधी नाहीत, तर ती एक ऊर्जा आहे जी तुमच्या सभोवतालचे नकारात्मक वलय नष्ट करेल. येणाऱ्या काळात तुम्हाला काही प्रवासाचे योग सुद्धा आहेत. हे प्रवास व्यवसायानिमित्त किंवा तीर्थयात्रेसाठी असू शकतात. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, पण हे प्रवास तुम्हाला नवीन संधी आणि नवीन ओळख मिळवून देणारे असतील. नवीन लोकांची संपर्क वाढवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मिथुन राशीच्या लोकांनी या काळात संयम पाळणे गरजेचे आहे. कधी कधी यश मिळायला थोडा उशीर होतो, पण याचा अर्थ असा नाही की यश मिळणार नाही. या शंखनादाचा आवाज तुमच्या कानात घुमू द्या आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हा. शेवटी मिथुन राशीच्या प्रत्येक व्यक्तीला मला सांगायचं आहे की तुम्ही एक अद्भुत व्यक्तिमत्व आहात. तुमची विचार करण्याची पद्धत आणि तुमचं कार्यकौशल्य अद्वितीय आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही त्यातून मार्ग काढू शकता, हे तुम्ही याआधीही सिद्ध केलं आहे. आता तर स्वतः काळ तुमच्या सोबत आहे. हा शंखनाद तुमच्या विजयाची घोषणा आहे. जुन्या दुःखांना कुरवाळत बसण्यापेक्षा नव्या उमेदीने कामाला लागा. तुमच्या मनातील भीती काढून टाका आणि आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका. जग तुमच्या स्वागतासाठी तयार आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या जीवनातील अनुभव आणि तुम्हाला जाणवणारे बदल आमच्याशी शेअर करा. तुमच्या समस्यांवर मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमचे इतर व्हिडिओ देखील नक्की पहा. आपल्या या चॅनलला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या नशिबाच्या शंखनादाचा लाभ घेता येईल. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जाता जाता पुन्हा एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ कमेंट करा. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आनंदी रहा, सकारात्मक रहा आणि आपल्या प्रगतीच्या शंखनादाचा आनंद घ्या. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि मार्गदर्शक विषयासह. तोपर्यंत नमस्कार.